तिकडे फोन केला आणि मग ती बाई इकडे आली घरी नाही, मच्छिंद्र कांबळेंचा फोन आला म्हणून सांगायला आली. एक 5-10 मिनिटात पुन्हा फोन करणार आहे. तेव्हा घरगुती लँडलाईन बरोबर. मग मी तिकडे गेलो, एक 10 मिनिटात त्यांचा फोन आला आणि मग बाबूजी माझ्याशी बोलत होते की बाळा काय करतोस. म्हटलं मी आता गावी स्थिर झालो. आता मी पत्रकारिता चालू केलेली होती आणि मला वाटतं मी तेव्हा पुढारीमध्ये होतो. आणि ते बोलले की बाळा तुला गोप्या करायचा आहे. इतका आनंद झाला गोप्या, पण पुन्हा जाणं शक्य नव्हतं कारण सगळं सोडून मी इकडे आलेलो होतो. म्हणून नाही मला शक्य नाही. नमस्कार, मी निलेश गाडी. एक कटिंग चाय या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत अशा एका कलाकाराला ज्याने वस्त्रहरण हे नाटकामध्ये गोप्या पडदोवड याचा ते गोप्या हे जे कॅरेक्टर ज्यांनी केलंय, म्हणजे ज्यांनी बाबूजींबरोबर 1800च्या वरती प्रयोग केलेत, असे आजचे कलाकार आहेत. बाळा कदम यांना भेटूया आपण. चला तर मग. नमस्कार. नमस्कार बाळा सर, मग मला सांगा की तुमची वस्त्रहरण या नाटकामध्ये एंट्री कशी झाली? म्हणजे 10वी झाल्यानंतर मी 11वी आणि 12वी हे मी खारेवाटण कॉलेजला केलं आणि कॉलेज पूर्ण झाल्यानंतर मी मुंबईला गेलो. मला पेंटिंगची आवड होती, तशी अभिनयाची सुद्धा आवड होती आणि पेंटिंगची आवड असल्यामुळे मी मॉडेल आर्ट दादरचं तिथे मी प्रवेश घेतला. पण माझं मन अभिनयाकडे जास्त होतं, त्यामुळे मग मी तो कोर्स होता तो मी अर्धवट सोडला आणि त्यानंतर मी हे नाट्य संपदा प्रभाकर पणशीकर यांचं एक नाटक होतं, ते नाटक बघायला गेलो होतो आणि त्या दरम्यान त्यांनी एक ऍडव्हर्टाईज दिली की कलाकार पाहिजेत म्हणून. आणि जवळपास म्हणजे मी त्यावेळी अर्ज केला, जवळपास 1000च्या वर कलाकार आलेले होते आणि त्यातले 100 जण सिलेक्ट केले आणि त्या 100 मध्ये मी होतो. आणि त्यावेळी त्यांनी नाटक काढलं होतं की निष्पाप नावाचं नाटक. आणि त्यावेळी सविता प्रभूने, ही सुद्धा नवीन होती, अनिल क्षीरसागर, चंदू पारखे आज आपल्यामध्ये नाहीत, पण त्या 3-4 त्यामध्ये सिलेक्शन झालं आणि बाकीच्या कलाकारांना इतर निर्मात्यांनी घ्यावी म्हणून त्यांनी सगळ्या निर्मात्यांना फोर्स केले, पण त्यानंतर चान्स काय मिळाला नाही. आणि नंतर मी बाबूजींची नाटकं बघायचो. मग त्यांचं पहिलं चाकरमानी नाटक होतं वगैरे, किती वेळा अनेक वेळा बघितलं. वस्त्रहरण माझं एकदम फेवरेट नाटक, मी जायचो, भेटायचो त्यांना वगैरे. आणि त्यानंतर त्यांचं नवीन नाटक आलं होतं. त्या दरम्यान काय झालं की ठाण्यामध्ये कोकण सकाळ म्हणून एक पेपर आहे आणि त्या पेपरमध्ये मी नाट्य समीक्षण म्हणून नोकरी पत्करली. आणि नाट्य समीक्षण करत असताना अनेक नाटकं मी बघायचो, ते म्हणजे मला पास मिळायचा आणि त्याचं समीक्षण लिहायचं. आणि बाबूजींचं एक नवीन नाटक आलं होतं, त्या नाटकावर मी समीक्षण दिलं, बाबूजींना ते दाखवलं. ते जरा थोडंसं त्यांच्या विरोधात होतं, पण बाबूजींना ते खास कळगे आवडले. ते बोलले की तुला अभिनयाची आवड आहे काय? म्हटलं होय, मला आवड आहे म्हणून. तर ठीक आहे, मग तू वस्त्रामध्ये काम करशील? म्हटलं मी कधीपासून तयार आहे. क्या बात आहे. आणि मग त्याने सांगितलं की ठीक आहे, तुला फक्त डायरेक्ट तुला भूमिका मिळणार नाही, तुला देवाची रिप्लेसमेंट करायची आहे. अच्छा. देव हा बाळकृष्ण भावे आपल्या वैभववाडीचाच आहे, तो देवाची भूमिका करायचा. आणि जवळपास महिना तोपर्यंत ते काय बोलले बाबूजी की तू राक्षस कर म्हणून. राक्षसी छोटी भूमिका, 2-3 डायलॉग होते म्हणून. आणि जेव्हा भावे नसेल तेव्हा तू देवाची भूमिका करायची. जवळपास महिनाभर भावे हा सातत्याने येत होता, त्याचा काही प्रॉब्लेमच झाला नाही आणि महिनाभर मी राक्षस करत होतो. एकदा कधीतरी तो आला नाही, तेव्हा मी देव केला. त्याच्यानंतर मग काय झालं की म्हणजे कोण नसला की तिकडे बाळा, कोण नसला की बाळा. असाच एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गडकर रंगायचा ठाण्याला प्रयोग होता आणि त्यावेळी गोप्या लवराज करत होता. त्याच्याबद्दल दिप्या करायचा लवराज कांबळे पण आज आपल्यामध्ये नाही. तर लवराज कांबळे करत होता आणि तो करत असताना त्याला मुलगा झाला होता. तेव्हा त्या मोबाईल वगैरे काही विषय नव्हता आणि त्यामुळे तो आला नाही. 11चा प्रयोग 11:30 झाले, प्रयोग हाऊसफुल होता, आलाच नाही. आता करायचं काय? बाबूजी बोलले बाळा चल कपडे चढव गोप्याचे. मी गोप्याचे कपडे चढवले, पहिली एंट्री घेतली आणि त्याच्यानंतर लवराज आला. लवराज आल्यानंतर ते काय बोलले बाळा आता तू प्रॉन्टर कर. तेव्हा मी प्रॉन्टर करत होतो, प्रॉन्टरची भूमिका. मग त्याने गोप्या केला. त्यावेळी बाबूजीने हेरलं की बाळा गोप्या म्हणून आपल्याला मिळू शकेल म्हणून. त्यांनी तेव्हाच लक्षात ठेवलं होतं की लवराज नंतर बाळा गोप्या. आणि त्या कालांतराने मला वाटतं 1-2 वर्ष गेली असते, तोपर्यंत मी अर्जुन करत होतो, प्रॉन्टर करत होतो. त्याच्यानंतर मला वाटतं भीम पण एकदा मी केला होता. अशा अनेक भूमिका करत होतो आणि बाबूजी कौतुकाने सांगायचं माझ्याबद्दल, म्हणजे माझा मोठेपणा करत नाही, पण कोण नसला तरी काय नाही, बाळा कुठेही उभा राहणार, अगदी मास्तरच्या ठिकाणी पण उभा राहणार, कमी तिथे आम्ही. कमी तिथे आम्ही, असं सगळं चाललेलं होतं.
आणि त्या दरम्यान काय झालं की माझा प्रॉब्लेम झाला घरी आणि बालगंधर्वला प्रयोग होता आणि मी तिकडे गेलो नाही तर बाबूजी बोलले की नाही असं नाही चाललं, तू यायला हवंस म्हणून वगैरे. तर मी त्यावेळी आले, मी ते सोडलं होतं आणि मग मी गावी आलो. गावी आल्यानंतर लवराजचा त्यांचा काहीतरी वाद झाला होता. लवराजने वस्त्रहरणचं हे सोडलं. बरं. वस्त्रहरण गोप्या सोडल्यानंतर त्यांनी नवीन गोप्या तयार केला. जवळजवळ महिनाभर तालीम चालू होती आणि तालीम झाल्यानंतर पहिला प्रयोग साहित्य संघ मंदिरला होता. आणि साहित्य संघ मंदिरला प्रयोग असताना गिरगावच्या त्यांना तो गोप्या तो आवडला नाही तेवढा, म्हणजे ते प्रयोग रद्द करून टाकला. तो नको म्हणतो, मला नाही पसंत, म्हणजे माझ्या मनासारखं होत नाही. तो प्रयोग रद्द केला आणि आपल्या मॅनेजरला सांगलं की बाळाशी कॉन्टॅक्ट कर, बाळा कुठे आहे ते बघ, येईल काय बघ म्हणून. तर तेव्हा आमचे म्हणजे माझं कोल्ड्रिंक हाऊस होतं आणि तिकडे ती बाई, तो नंबर मी त्या मॅनेजरला दिलेला होता. त्याने तिकडे फोन केला आणि मग ती बाई इकडे आली घरी. नाही, मच्छिंद्र कांबळेंचा फोन आला म्हणून सांगायला आली, एक 5-10 मिनिटात पुन्हा फोन करणार आहे. तेव्हा घरगुती लँडलाईन. बरोबर. मग मी तिकडे गेलो, एक 10 मिनिटात त्यांचा फोन आला आणि मग बाबूजी माझ्याशी बोलत होते की बाळा काय करतोस. म्हटलं मी आता गावी स्थिर झाला, आता मी पत्रकारिता चालू केलेली होती आणि मला वाटतं मी तेव्हा पुढारीमध्ये होतो. आणि ते बोलले की बाळा तुला गोप्या करायचा आहे. इतका आनंद झाला गोप्या, पण पुन्हा जाणं शक्य नव्हतं कारण सगळं सोडून मी इकडे आलेलो होतो. म्हणून नाही, मला शक्य नाही म्हणतो. नाही, तू येऊन जाऊन कर, तुझं जाणं येण्याचं काय ट्रॅव्हलिंग असेल ते मी देतो म्हणून. तर म्हटलं चालेल, तर तू अगोदर 8 दिवस ये, आपण रिहर्सल वगैरे मारूया. म्हटलं बाबूजी तुम्ही प्रयोग घ्या, म्हटलं मी फक्त 2 दिवस अगोदर येतो. गोप्या म्हटलं माझ्या अगदी भिनलेला आहे, काय प्रॉब्लेमच नाही. आणि त्याप्रमाणे ते म्हणले ठीक आहे, हरकत नाही. मग त्याचं मानधन वगैरे ठरलं, तेव्हाही थोडंसं कमी मानधन होतं. आणि मी ते गेल्यानंतर 2 दिवस, एकच दिवस रिहर्सल दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी रिहर्सल, संध्याकाळी प्रयोग होता, 4चा प्रयोग होता मला वाटतं शिवाजी मंदिरला, आणि सकाळी रिहर्सल दिली. तेव्हा कोण नव्हते, आम्ही नेमकेच कलाकार होतो. गेल्यानंतर 2 दिवस, एकच दिवस रिहर्सल दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी रिहर्सल, संध्याकाळी प्रयोग होता, 4चा प्रयोग होता मला वाटतं शिवाजी मंदिरला, आणि सकाळी रिहर्सल दिली. तेव्हा कोण नव्हते, आम्ही नेमकेच कलाकार होतो. आणि त्या प्रयोगात उभा राहिलं, एक एंट्री माझी चुकली. बाबूजींच्या लक्षात आलं, बाबू एंट्री चुकली. म्हणजे बाकी डायलॉग नाही, बाकी प्रयोग नाही. आणि त्याच्यानंतर मी चालू केलं, ते जवळपास 200 मी गोप्याचे प्रयोग केले. क्या बात आहे, क्या बात आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही काय केलं, म्हणजे वस्त्रनंतर पुढची पायरी? वस्त्रनंतर मी आता म्हणजे गावात होतो ना, ते येऊन जाऊनच करायचो. पण नंतर मी काय त्याचे प्रयत्नच केले नाही. मधल्या काळात तुम्ही बयो नावाची मालिकांमध्ये पण काम केलं. हा, ते इकडे आल्यानंतर ते कसं आलं की मुंबईत असताना चांगले स्कोप होते, पण इकडे आल्यानंतर म्हटलं माझं काय ना काय चालू होतं. एकांकिका वगैरे आम्ही करायचो, अनेक एकांकिका. त्यामध्ये गणपो लगीन करता एकांकिका होते, म्हणजे मीच लिहिलेली. हा, मालवणी एकांका, कलाम वारलाच नाही, उलटाच्या सुलटा, चोंबडेवाडीचे कोंबडे, असा आमचा इकडचा एक ग्रुप आहे, कलंदर ग्रुप. त्यांच्या मार्फत आम्ही एकांकिका वगैरे करायचो, स्पर्धेत जायचो, बक्षीस वगैरे कमवायचो. आणि या दरम्यान इकडे शूटिंग वगैरे होतं ना, तर तिकडे माझे प्रयत्न वगैरे चालू होते. आणि बयोचे म्हणजे ते संतोष कानेकर, पहिली गोष्ट म्हणजे ते झी मराठीवरची सिरियल, काय तिचं नाव, ते गावगाता गजाली. तर तिकडे म्हणजे ते ह्यांचे संबंध माझे चांगले होते, म्हणजे त्यांना भेटायला गेलो वगैरे. आणि म्हटलं की माझ्याकडे पण कथा आहेत, म्हणजे ठीक आहे, मी तो कथा पाठव वगैरे तू. आणि त्यांच्या कथा वेगवेगळ्या असायच्या, म्हणजे सलग असं कथानक वगैरे नव्हतं. बरोबर. गावगाता गजालीमध्ये ते वेगवेगळ्या कथा, एक भागात किंवा 2 भागात. 2 भागात. अच्छा. तर मला पाठव म्हणू. तर मी जवळजवळ पहिल्या 10 कथा पाठवल्या, तर त्याने 8 सिलेक्ट केल्या. 8 सिलेक्ट केल्यानंतर ते बोलले की बाळा पटकथा संवाद तूच लिहायची. म्हणलं पटकथेचा मला काय अनुभव नाही, करणार काय पटकथेचा मला. नाही, ते मी तुला काय करतो, तुला एक स्क्रिप्ट देतो, त्याप्रमाणे बघ तू लिही म्हणून. मग मी ती पहिल्या कथेची पटकथा लिहिली, ती पाठवली, ती जरा मोठी झालेली होती. ते बोलले की आणखी जरा कमी कर आणि थोडेसे चेंजेस वगैरे सांगितले. तर ठीक आहे म्हणतो, तू करू शकशील. संवाद कमीच लिहिणार होतो. बरोबर. मग त्याच्यानंतरच्या 8 ज्या सिलेक्शन झाले होते, 8च्या 8 पटकथा संवाद मी लिहिल्या. नंतर ते बोलले की बाळा आता पाठव म्हणून. आणि जवळपास 35-36 मला वाटतं ते पटकथा संवाद मी लिहिले. आणि या दरम्यान माझ्या मिसेसला पण आवड होती शुभा कदम, की भूमिकेची वगैरे, ती आमच्या एकांकीमधून काम करायची वगैरे. तर मी त्यांना बोललो की अशी माझी मिसेस, ठीक आहे बोला, बघूया आपण हे करू म्हणून. तर तिकडे गेल्यानंतर नाम्या नावाची बायको, त्याची मग तिचं सिलेक्शन झालं वगैरे. म्हणजे 4-5 जण ज्या मेन भूमिका होत्या महिलांच्या, त्यात मध्ये तिचं सिलेक्शन झालं असं. मग बयो आणि बयोची सिरियलचं कसं आलं की वाड्याला शूटिंग वगैरे होतं आणि निर्माते तेच होते.
हो, संतोष काणेकरच निर्माते होते. त्यामुळे मी त्यांना भेटलो, म्हणजे आमची पडेल कॅन्टीनला भेट झाली. तर म्हटलं सर, म्हटलं काय असेल तर, नाही कथानक म्हणजे सगळं पूर्ण तयार आहे, काय ते सलग कथानक आहे म्हणून. पण म्हटलं काय भूमिका वगैरे, भूमिका म्हणतो लागतील आपल्याला भरपूर वगैरे, समजलं ना. तर असं झालं. आणि मग माझी मिसेस होती ना, तिने भूमिका केलेलीच होती बरोबर. गावगाथा गजालीमध्ये. मग तिची काहीतरी सावकार म्हणून कोणतरी आहे, त्याच्या बायकोची भूमिका वगैरे त्यांनी केली. आणि बयोच्या मोठ्या बहिणीची भूमिका ती अगोदर एक कलाकार करत होती, ती मुंबईची कलाकार होती मला वाटतं. आणि नंतर तिचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि ती निघून गेली. मग त्याच्यासाठी सिलेक्शन केलं. त्याच्यात 8-10 जण मुली आलेल्या होत्या छोट्या. तर त्याच्यात माझी मुलगी रिद्धी, तिने पण त्याच्यात म्हणजे ऑडिशन वगैरे दिलं. त्याच्यात तिचं सिलेक्शन झालं. 1-1.5 वर्ष ती कायम वगैरे होते. आता मोठी झाल्यानंतर ती सिरियल चालू आहे, ते मोठ्या झालेल्या आहेत. आणि हे शूटिंग चालू होण्याच्या अगोदर, म्हणजे रिलीज होण्याच्या अगोदर, एक दिवस पुन्हा संतोष काणेकरांचा फोन आला की बाळा आपल्याला ह्या सिरियलची सुरुवात मालवणी गाराण्याने करायची आहे म्हणून. तर म्हटलं ठीक आहे, मी मालवणी गारण लिहितो. म्हटलं तुम्हाला नक्की काय हवं, अभिप्रेत काय आहे ते मला सांगा. बरोबर. तर म्हणतो असं असं आहे की आपल्या सिरियल बद्दल पण विषय यायला पाहिजे, कोकणातला पण विषय यायला पाहिजे. म्हटलं मुद्दे द्या तुम्ही. त्याने मुद्दे पाठवले आणि मी त्याप्रमाणे गाणं तयार केलं. ते गाणं पाठवलं. ते जरा मोठं होतं, 2 पानाचं होतं. तर बाळा म्हणतो शॉर्ट हवंय आपल्याला थोडंसं, म्हणजे साधारण एक अर्धा पाऊण पेजचं म्हणून. तर त्यातलं मी ते शॉर्ट करून पाठवलं. त्यांना ते सिलेक्शन केलं आणि ते बोलले की बाळा ते तुझ्यावर चित्रित करूया. म्हटलं चालेल, हरकत नाही. आणि त्या सिरियलची सुरुवात माझ्यावर चित्रित करून, म्हणजे माझेच शब्द आणि माझ्यावरच चित्रित करून ती सिरियल आजही चालू आहे, ती सिरियल सोनी मराठी चॅनल. बाळा सर, माझ्या माहितीनुसार तुम्ही स्थानिक कलाकारांना चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये सुद्धा कामं दिली आहेत. होय होय. कसं असतं की आमचा जो ग्रुप आहे ना, आमचा कलंदर ग्रुप आहे, त्यामध्ये अनेक कलाकार आहेत. म्हणजे संपूर्ण गावातले कलाकार जे असतात ते आमच्या कलंदरशी जोडले गेलेले आहेत. मग त्यांना आता बयोची सिरियल होती, तिकडे सुद्धा ते बोलले होते काणेकर सर की स्थानिक कलाकार आम्हाला लागते म्हणून. मग आम्ही सांगितलेलं होतं की जे कोण कलाकार लागते आम्हाला 2 दिवस अगोदर कळवा. मग आमच्या कलंदरचे कलाकार, मग महेश चव्हाण असतील, विजय तांबे असतील, गणेश पुजारे वगैरे असे अनेक कलाकार आहेत आमच्या इकडे, रविकांत राणे. तर त्यांना आम्ही दिलं. त्याच्यानंतर एक चित्रपट मोठा झाला इकडे, म्हणजे आता तो रिलीज होणार आहे, मला वाटतं 1 महिना 2 महिन्यात तो रिलीज आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरचा, किल्ल्यामध्ये शूटिंग झालं होतं. त्यांना मावळे वगैरे खूप होते, एक्स्ट्रा कलाकार वगैरे. मानधन पण चांगलं होतं विजयदुर्ग किल्ल्यामध्ये. तर त्यातल्या जवळजवळ ते बोलले आम्हाला 100-150 कलाकार पाहिजेत म्हणून. तर जवळपास 100 कलाकार आम्ही, म्हणजे इथपासून जवळपास एक 24 किलोमीटर वाघोटन म्हणून गाव आहे, तर तिथपासून त्या दरम्यानचे जे कलाकार माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते, तिथल्या आम्ही संस्था होत्या, त्यांना भेटलो आम्ही आणि ते कलाकार आम्ही त्यांना दिले आणि त्यांना एक स्थान पण मिळालं चित्रपटामध्ये काम करण्याचं आणि त्यांना मानधन पण चांगलं मिळालं. अशा प्रकारे आम्ही प्रयत्न करत असतो. मला एक राहून एक नेहमी प्रश्न पडतो, पुण्याची एक वेगळी इंडस्ट्री आहे, बरोबर, कोल्हापूरची एक वेगळी इंडस्ट्री आहे, आता मी ठाण्यामध्ये पण आहे, असं की असं मला पण वाटतं की नेहमी असं काहीतरी करावं. पण तुम्ही आता कसं आहे, स्थानिक म्हणजे आता तुम्ही कायम तुम्ही गावातच असता, बरोबर. तर असं वाटतं का एक स्थानिक म्हणजे कोकणात असं कुठेतरी एक असे स्टुडिओ किंवा अदरवाईज की एक फिल्म सिटी वेगळी अशी कोकणात निर्माण व्हावी? तर त्याचं कसं आहे का, फिल्म सिटी वगैरे निर्माण व्हायची तशी फारशी गरज नाही, कारण इकडचं जे निसर्ग सौंदर्य आहे ते ऑलरेडी एवढं आहे की सगळं चित्रपट, अगदी चायनीज चित्रपट वगैरे पासून इकडे शूटिंग झालेलं आहे, अतिशय अगदी सुंदर अगदी आहे. पण काय होतं का, माझ्या इकडे कलाकार पण चांगले आहेत. पण जेव्हा पुण्या मुंबईचे, जास्तीत जास्त मुंबईचे हे जे निर्माते असतात, इकडे फिल्म शूटिंग असेल किंवा सिरियलचं शूटिंग असेल, तर जे महत्वाचे कलाकार असतात ते मुंबईलाच निवडतात आणि छोट्या छोट्या कलाकारांसाठी ते इकडे म्हणजे सिंधुदुर्गचे कलाकार घेतात. इथे त्यांच्या लेवलचे सुद्धा कलाकार आहेत, बरोबर. मग त्याचा त्यांनी विचार करायला हवा. सुंदर कलाकार आहेत, मग तुम्ही इकडे हे घे ना. तुम्ही काय करता की ऑडिशन घेता, ते छोट्या छोट्या कलाकारांसाठी घेता, मेन जे कलाकार आहेत ते मुंबईवरून तुम्ही करून आणता. मग तसं व्हायला नको, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे इथल्या लोकांना, स्थानिक लोकांना सुद्धा खूप चान्स आहे. आता जनरेटर व्हॅन वगैरे इथल्या काही म्हणजे जे धनवान माणसं आहेत त्यांनी जनरेटर व्हॅन वगैरे घेतली ना, तर त्याचा खर्च त्या निर्मात्यांना खूप कमी पडेल. इकडे रोजगार मिळेल. म्हणजे इकडे काय असेल ते कॅमेरा असेल आणि काय असेल सगळं, म्हणजे ज्याला चित्रपटाला सगळी इकडे जर उपलब्ध झाली ना, तर हे नुसते रिकामे हाताने येतील.
हो मग त्यांना कलाकार घेऊन यायची पण गरज नाही, सगळं त्यांनाही बरं पडेल आणि इथला रोजगार पण वाढेल. नाही, असं खरी मला गोष्ट. प्रामाणिक कारण मी वाटतं. मधल्या काळात आता मी बघत होतो हा, की माझा एक मित्र आहे शैलेश काळे म्हणून, हा. डिरेक्टर आहे, हा. घंटा पिक्चरचा डिरेक्टर. अच्छा, हा, त्याच्यानी माझं पण बोलणं झालेलं. हा. त्याला आपल्या गावात म्हणजे ह्या साईडला शूट करायचं हा. होतं. पण मी जेव्हा इक्विपमेंटचा विचार केला ना, म्हणजे असं काय, तर मला कोल्हापूरवरून लाईट्स वगैरे कोल्हापूरवरून बरोबर आणावं लागलं. बरोबर. हो, तर तेच जर आपल्या इथे देवगडमध्येच हा 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 किंवा या विजयदुर्गामध्ये जर हा. आपलं अवेलेबल झालं झालं. हा, तर मग बऱ्यापैकी पिक्चर वगैरे सगळं, कारण का इकडून आणणार ते कॉस्टली पण कॉस्टली पण. जर इथे मिळालं सगळं हो हो, तर बऱ्यापैकी खर्च वाचतो, म्हणजे खर्च. ट्रॅव्हलिंगचा खर्च वाचतो. खूप अर्ध्यापेक्षाही कमी खर्च कमी होईल होतो. त्यांचा. हा, त्यामुळे कसं इकडच्या मुलांना कामं मिळतील, हो हो, असं माझं पण असं मला वाटतं. नक्की ऍक्च्युली नक्की नक्की. तसंच असं माझं झालं मत तेच तर आहे. खूप बरोबर, मस्त खूप चांगलं होईल. कारण काय माहित आहे की इकडचं निसर्ग सौंदर्य ना, ते पाहण्यासाठी, ते चित्रपटामध्ये दाखवण्यासाठी निर्माते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतात. अगदी मग इथे कलाकार तर आहेतच, पण इकडे या स्थानिक लोकांनी जर काहीतरी, म्हणजे नुसतं कलाकार म्हणून नव्हे, तर तुम्ही एक व्यवसाय म्हणून अशा जर उपलब्ध करून काही अगदी गोष्टी बरोबर. दिल्या, अगदी तर नक्कीच चांगलं होईल. अगदी. एक आता शेवटचं, कारण आपल्याकडे वेळेचं बंधन आहे, त्यामुळे बरोबर. आता मी शेवटचं विचारतो की आता जे नवीन कलाकार जे आपल्या इंडस्ट्रीत म्हणजे आपल्या फिल्म सिटीमध्ये येऊ इच्छित आहेत, हम्म. त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मुळात कसं असतं की आत्ताचे जे कलाकार आहेत नवीन पिढीचे, त्यांना ताबडतोब लगेच रिझल्ट, अगदीच. ते चुकीचं आहे. बरोबर की नाही, की आम्हाला डायरेक्ट फिल्म मिळायला हवी किंवा मला डायरेक्ट सिरियल मिळायला हवी. तुम्ही रंगभूमीवरून जा. रंगभूमीचा अभ्यास हा तुम्हाला फार महत्वाचा आहे. आता आपल्या मराठीतले अनेक कलाकार आहेत, डॉक्टर लागू असतील, नाना पाटेकर असतील, त्याच्यानंतर मोहन जोशी असतील, हे हिंदी चित्रपट सृष्टीत फार मोठे कलाकार झाले. अगदीच पण ते रंगभूमीशी नाळ त्यांची जोडलेली होती. बरोबर. रंगभूमीशी त्यांचा संपर्क आला होता, त्यामुळे त्यांना बरीचशी माहिती होती. कॅमेऱ्याचं नॉलेज मिळत जातं, बरोबर आहे. पण अभिनयाचं जे नॉलेज आहे ते तुम्ही रंगभूमी करा. पहिली रंगभूमी, एकांकिका करा, स्किट करा, काही करा, आणि नंतर तुम्ही जा डायरेक्ट. बरोबर. असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण बरोबर. हा, बरोबर. विषय. अशाच आपल्या गप्पा चालू राहतील, पण माझ्याकडे वेळेचं बंधन आहे, त्यामुळे मी गप्पा आपल्या इथेच थांबवतो. बाळा सर, तुम्ही माझ्या एक कटिंगच्या या कार्यक्रमात सहभाग नोंदवला, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आणि मी इथे रजा घेतो. धन्यवाद.